किती छान असं सुंदर गुलाब आलंय. कळ्या पण याला आहे आणि गुलाब बघा किती छान असं मस्त आलेला आहे. आणि या गुलाबाला भरपूर अशा कळ्या बघा आलेल्या आहेत. छान अशा कळ्या आहेत आणि फुटले पण सुंदर बघा. ही झाडाची छान अशी ग्रोथ चालू आहे. त्याच्यामुळं याला थोडंसं खुरपून घेऊया. खुरपून घेतल्यामुळे काय होतं, झाडांची माती थोडीशी मोकळी होते आणि मग झाडाची माती अशी मोकळी झाली की मग झाडाची ग्रोथ पण छान होते. त्याच्यामुळं थोडंसं याला खुरपून घेतलं की आता बघा 8 दिवस झाले आपण खुरपलेलं नाही आहे. त्याच्यामुळं म्हणलं थोडंसं खुरपून घ्यावं आपलं झाड, कारण छान असं सुंदर कळ्या आणि फुटी फुटलेल्या आहेत झाडाच्या. त्याच्यामुळं खुरपून घेतलं की ह्या कळ्या छान अशा सुंदर मोठ्या होतात. आणि ब्रह्मकमळचं झाड बघा किती सुंदर वाढलेलं आहे. छान असं सुंदर वाढत चाललेलं आहे. ते छान वाटतं मस्त. आणि इथं मनी प्लॅन्ट आहे, त्याला मी आता कटिंग करून घेतलेला आहे. कटिंग करून घेतल्यामुळे छान असा फुटायला लागलाय. आता बघा याचं नाव आठवत नाही, बेबी सनरोज. बेबी सनरोजला पण आपण थोडंसं खुरपून घेऊया. आणि ह्याच्यात ब्रह्मकमळचं एक पान लावलेलं होतं बघा, छान असं सुंदर फुटले बघा. किती छान वाटतं. असे मस्त झाडं लागू झाली की लय मस्त वाटतं बघा. किती सुंदर असं किती छान फुटले. मनी प्लॅन्ट सुंदर असा आहे. मनी प्लॅन्ट आपला छान आलेला आहे आणि आता फुटलाय खूप कटिंग केल्यामुळे सुंदर असं. आणि बेबी सनरोज बी खूप असं फुटलेलं होतं, त्याची आपण घेतली कटिंग करून मस्त छान अशी. आता उन्हाळा असल्यामुळं बेबी सनरोज छान असे फुटत राहतं आणि त्याला फुलं मस्त छान येतात. त्याच्यामुळं त्याची कटिंग करून घेतलेली. खूप वाढलेला होता बेबी सनरोजचा वेल. आहे मोगऱ्याचं झाड आहे हे, त्याला आपण थोडंसं खुरपून घेऊया. म्हणजे काय, सगळ्या झाडांना आपल्याला खुरपून घ्यायचं आहे. काय होतं, माती मोकळी होते आणि ह्याच्यात बघा भाजी यायला लागली. त्याच्यामुळं काही मी जास्त याला खुरपणार नाही आहे. भाजी किती छान आली याच्यामध्ये, सुंदर अशी भाजी आलेली आहे. त्याच्यामुळं हळूहळू खुरपून घेते, नाहीतर जायची ही नाजूक भाजी माझी निघून. बघा असं थोडंसं खुरपून घेते. आहे तुळस आपली छान अशी. थोडंसं असं झाडांना खुरपून घेतलं की छान वाटतं बघा. सुंदर अशी हे जेट प्लॅन्ट आहे आपलं, मोठंच आहे बघा. किती सुंदर आहे जेट प्लॅन्ट, छान असं आलेलं आहे. इथं आहे पत्तरचड्डा, त्याच्यामध्ये अपराजिताचा वेल वाढायला लागलेला आहे. मी काय करते, अशी हळू आपली झाडं सगळे खुरपून घेते, म्हणजे झाडांची ग्रोथ चांगली होते. जास्वंदाचं झाड आहे बघा. या जास्वंदाच्या झाडाला किती सुंदर असे फुलं येतात. तर आपली आळूची पानं आहेत छान बघा वाढलेली, मस्त आलेले आहेत आळूची पानं. आणि हे शेवंतीचे अशी पानं सुकलेले असले की काढून टाकायचे, म्हणजे काय झाड सुंदर वाटतं बघा. किती मस्त सुंदर आहे हे आपलं झाड. थोडंसं खुरपून घेतलं. छान असं
किती सुंदर काळं भोर आहे हे मस्त खतामुळे. आपलं जास्वंदाचं झाड छान, फुलं पण त्याला डबल पेटलवालं आहे बघा, गुलाबी कलरचं छान असं सुंदर वाटतं. बघा इथं आहे पांढरं गुलाब. याचे पानं बघा सगळे पिवळे पडायला लागलेत. याचे काय करू आपण, पानाशी थोडी हातानं केलं की पिकलेली पिवळी झालेली पानं निघून पडतात. असं छान असं हाताने हे करून घ्यायचं. मस्त माती याची, किती छान वाटतं बघा. फुटलंय किती सुंदर, छान आहे. त्याची पानं बघा आपण हाताने काढून टाकली, किती छान वाटतं, सुंदर असं. बघा इथं जास्वंदाची फुलं छान असे बघा, किती कलर सुंदर आहे जास्वंदाच्या फुलांचा, छान वाटतं. बघा 4 फुलं आहेत जास्वंदाची, सुंदर झाड आहे जास्वंदाचं आपलं. याला कळ्या पण आहेत बघा, छान अशा कळ्या आहेत. सुंदर आपलं जास्वंदाचं झाड आहे. आणि आबोली पण बघा किती सुंदर आलेली आहे. छान अशी झाडं आहेत आपली. बघा इथं चांदणीचं झाड आहे, किती कळ्याने भरगच्च भरलेला आहे. कळ्या सुंदर आहेत चांदणीच्या झाडाला. मोगऱ्याची फुलं किती सुंदर लागतात, कळ्या पण आहेत आणि बघा फुलं पण आहेत, किती छान वाटतं मोगऱ्याच्या झाडाला. बघा इथं पानाचं वेल आहे लावलेला, ते छान आलेला आहे पानाचा वेल, सुंदर असा. आणि यात छोटे छोटे चिनी गुलाब बघा, सुंदर असे. आणि हे शेवंतीची कुंडी हिरवीगार अशी बघा, किती छान आहे शेवंती आपली. आणि त्यात आले, त्याचं नाव काय आहे जाऊ दे लक्षात नाही, सदाफुली, सदाबहार, किती सुंदर आलेला आहे. त्याच्यामध्ये छान आता त्याला फुलं लागतात, मस्त सुंदर आहे.